हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी कपिल देशपांडे. लेट्स अप मराठीच्या फर्स्ट डे फर्स्ट शो आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अंतिम द फायनल ट्रूथ हा महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि आयुष शर्मा सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट मी आज बघितला. बऱ्याच जणांना माहिती असेल की मराठीतला हिट चित्रपट मुळशी पॅटर्नचा हा ऑफिशियल हिंदी रिमेक आहे आणि मला सांगताना आनंद होतोय की एक वेल मेड रिमेक तुम्हाला या सिनेमाच्या निमित्ताने बघायला मिळेल. महेश मांजरेकर गँगस्टरवर आधारित चित्रपट बनवण्यात त्यांचा हातखंडा कुणी धरू शकत नाही. वास्तव त्याचं एक उत्तम उदाहरण आणि तीच त्यांच्या गँगस्टर लाईफवर आधारित चित्रपटाची एक पुढची पायरी म्हणजे अंतिम द फायनल ट्रूथ या चित्रपटाकडे बघता येईल. मुळात या चित्रपटाची कथा पटकथा दोघं सशक्त होते आणि त्याचा पाया रचण्याचं काम मांजरेकरांनी हिंदी मुळशी पॅटर्नच्या रिमेकमध्ये केलं आहे. काही थोडेफार बदल आहेत पण ते मायनसच्या बरोबर आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांनी हा चित्रपट एका साचेबंद पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणला आहे, एक वेलमेड कमर्शियल चित्रपट कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंतिम द फायनल ट्रूथ. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. मला एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतोय की ओम भूतकरने राहुलला ज्या पद्धतीने मुळशी पॅटर्नमध्ये रंगवला होता त्याच्यापुढे एक पाऊल जाऊन आयुष शर्माने राहुलला रंगवला आहे. मला वाटलं नव्हतं की आयुष शर्मा राहुलाच्या भूमिकेत एवढं जीव ओतून काम करेल, पण त्याने रंगवलेला राहुल्या फारच भन्नाट आहे. म्हणजे त्याची बॉडी लँग्वेज असेल, त्याचं हसणं असेल, त्याचं बोलणं असेल, त्याची नजर असेल, त्याच्या नजरेतली भेदकता असेल, त्याची ॲक्शन असेल, त्याचा डान्स असेल, त्याचा महिमा वकवानासोबतचा रोमांस असेल, या सगळ्याच गोष्टींमध्ये राहुल्या अर्थात आयुष शर्मा आपल्याला उजवा वाटतो. त्याने या रोलसाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि खरंच आयुष शर्मा या चित्रपटातलं सरप्राईज पॅकेज असेल. लव यात्री आणि अंतिम हे दोन चित्रपटातले जर का आयुष शर्मा तुम्ही बघितले तर लव यात्री तुम्ही विसरून जाल आणि अंतिममधला आयुष शर्माचा अभिनय तुम्ही बराच वेळ लक्षात ठेवा. चित्रपटाची कथा सगळ्यांनाच माहिती की पुण्यातील भूमाफियावरती या चित्रपटाचं कथानक आधारित आहे आणि कसा राहुल्या अर्थात आयुष शर्मा या भूमाफियांविरोधात उभा टाकतो आणि नंतर त्याचाच एक भाग बनतो आणि कसं या सिस्टीमच्या रोषाला बळी पडतो, असं थोडक्यात या चित्रपटाचं कथानक आहे. चित्रपटात काही इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहेत. म्हणजे सलमान खानच्या चित्रपटात राजवीर सिंगची भूमिका राजवीर सिंगची भूमिका निभावली आहे. नाण्याबाईच्या भूमिकेत उपेंद्र लिबाई, जो मुळशी पॅटर्नमध्ये ACPच्या भूमिकेत होता, तो या चित्रपटात नाण्याबाईच्या भूमिकेत आहे. ही भूमिका मूळ चित्रपटात प्रवीण तरडेंनी साकारली होती. असे काही छोटे छोटे बदल आहेत. त्याशिवाय सचिन खेडेकर आहे, आपला राजेश भोसले या चित्रपटात आहे, सयाजी शिंदे आहेत. त्यामुळे जी साईडची जी स्टारकास्ट आहे ती पण इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे हा चित्रपट आपल्याला होल्ड करतो. ताकदीचं दिग्दर्शन आणि तेवढे सशक्त कलाकार, यामुळे अंतिम द फायनल ट्रूथ बघताना मजा येते. चित्रपट एक छोटीशी उणीव आहे जी मूळ मुळशी पॅटर्नमध्ये पण होती. ॲक्शन, ही फिल्म आपण ॲक्शन मसाला फिल्म हिच्याकडे आपण बघतोय, पण मुळात या चित्रपटात ॲक्शन खूप कमी आहे. डायलॉग माझी भन्नाट आहे, राहुलाची अदाकारी भन्नाट आहे, पण त्या तुलनेत ॲक्शन खूपच कमी आहे. चित्रपटाचा फर्स्ट हाफ काही ट्विस्ट अँड टर्न्ससह पुढे सरकतो आणि मध्यंतरानंतर जोपर्यंत सगळी कॅरेक्टर नीट इस्टॅब्लिश झालेली असतात तिथून पुढे चित्रपटातून वेगाने जातो. याचं यामागचं खरं श्रेय तर कथापटकथाकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा. खरं तर एका हिट चित्रपटाचा रिमेक करणं हे खूप मोठं चॅलेंज असतं. अनेक गोष्टी फसतात, अनेक गोष्टींवर टीका होते, अनेक गोष्टी ट्रोल केल्या जातात. पण या सगळ्यांमध्ये महेश मांजरेकरांनी ज्या पद्धतीने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे त्याला हॅट्स ऑफ. आणि खरं तर मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय की एक वेल मेड फिल्म अंतिम आहे. सलमान खान आणि आयुष शर्मा या दोघांना जेव्हा एकत्र स्क्रीनवर बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळते तेव्हा मी डंके की चोट पे सांगतो, टाळ्या शिट्ट्या आणि त्याचा कडकडाट यासह पूर्ण थिएटर दुमदुमून जाईल. कारण ज्या पद्धतीने आयुष सलमान समोर प्रेझेंट झाला ते पण शर्टलेस. सलमानच्या चित्रपटात शर्टलेस असेल, त्या चित्रपटात दुसराच एक नायक शर्टलेस होऊन त्याच्यासमोर उभा राहतो, त्यांच्यात फाईट सिक्वेन्स होतोय. ही खरं तर त्या अभिनेत्यासाठी नवीन आयुषसाठी चॅलेंजिंग गोष्ट होती, पण त्याने लिहिले आहे, शिवधनुष्य उचललं आणि पेललं आहे. आणि सलमान सोबतचे त्याचे जेवढे पण सीन आहेत त्याच्यात सलमानच्या तोडीस तोड त्याने काम केलं आहे. आणि खरं तर भाईजान
मध्ये त्याचं काय ते वॉन्टेडपासून तर राधेपर्यंत नैया वर खाली काही स्क्रिप्टचा वातापता नाही, काही नाही. राधेचा त्याचा एकदम टुक्कार चित्रपट होता. या सगळ्यात अंतिम हा कम्प्लीट सलमान खान चित्रपट आहे. भाईजानच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी ट्रीट आहे. भाईजानच्या चाहत्यांना हा चित्रपट नक्की आवडेल. ज्या पद्धतीने सलमानला या चित्रपटात पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत मांजरेकरांनी प्रेझेंट केलं आहे ना, पुन्हा एकदा भाईजान इज बॅक, दबंग खान इज बॅक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतंय. सगळ्यात महत्त्वाचं एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की मुळशी पॅटर्न हा चित्रपट पूर्ण राहुल्याचा होता. त्यात जो ACP जी भूमी कोपेंद्र लिमयेने रंगवली होती पण ती कम्पेअर टू राहुल्या थोडीशी साईड भूमिका होती. पण हा चित्रपट तुम्हाला पूर्णपणे सन्मानमय वाटतो. कारण सलमान मुळातच मेगास्टार आहे. त्याचं स्क्रीनवरती असणं, त्याचं ॲक्शन, त्याची डायलॉगबाजी ही खरं तर प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. त्यामुळे कम्पेअर टू मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्या पोलीस ऑफिसरच्या भूमिकेला जास्त वाव आहे. चित्रपटातली गाणी ऑलरेडी हिट झाली आहेत. म्हणजे ते भाईचा बड्डेचं याच्यात जे ते पण रिमेक गाणं आहे ते पण भन्नाट झालं आहे. उत्तम डान्स केलेला आहे. शिवाय महिमा आणि आयुषमधल्या रोमॅन्टिक गाणं ते खूप वेल मेड सॉन्ग आहे. ते गाणं ऐकायला आणि बघायला पण मजा येते. सो ओव्हरऑल अंतिम द फायनल ट्रूथ हा चित्रपट तुम्हाला निराश करणार नाही. 2 तास 20 मिनिटं फक्त तुम्ही हा चित्रपट एन्जॉय कराल. मला तर हा चित्रपट आवडला आहे. तुम्ही पण आवर्जून तुमच्या चित्रपटगृहात जवळच्या चित्रपटगृहात चित्रपट बघू शकता. सो हा होता माझा अंतिम द फायनल ट्रूथ या चित्रपटाबद्दलचा टेक. या चित्रपटाला मी लेट्सअप मराठीकडून देतोय 3 स्टार. कारण पॉवरफुल ॲक्टिंग, पॉवरफुल स्क्रीन प्ले, पॉवरफुल रायटिंग, पॉवरफुल डिरेक्शन, पॉवरफुल म्युझिक, पॉवरफुल पंचलाईन, सगळ्याच गोष्टी पॉवरफुल असल्यामुळे अंतिम हा चित्रपट नक्कीच पॉवरफुल आहे. त्यामुळे त्या चित्रपटाला लेट्सअप मराठीकडून देतोय 3 स्टार. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला पण हा चित्रपट कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच.